नमस्कार माझ्या माण खटावकरांनो, मी माणदेश बोलतोय। आज माझ्या बोलण्यातला आनंद समाधान तुम्हाला जाणवतंय ना? अहो, आज तुम्ही जे विविध योजनांच्या माध्यमातून तुडुंब भरून वाहणारे बंधारे, माझी खळखळणारी माणगंगा आणि येरळा नदी, चौफेर फुललेली बागायती शेती आणि जोमात सुरू असलेले कारखाने पाहताय, हे बहरले पण मला कित्येक वर्षांनी लाभलंय। मग का नसेल हा आनंद? आज मी समाधानी आहे आणि या समाधानातूनच मी तुमच्याशी बोलणार आहे माझ्या माणदेशाच्या एका सुपुत्राविषयी, ज्याने मला हा आनंद दिला आहे। तुम्ही आज बहरलेला माझा माण खटाव पाहताय, पण तो असा याआधी कधीच नव्हता। जीवाचा आकांत करणारा मानचा दुष्काळ, यापेक्षा गंभीर यातना काय असतात? हे दृश्य आहे सातारा जिल्ह्यातलं। मात्र इथली परिस्थिती पाहून तुमच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकेल। हे चित्र आहे वास्तवतेचं, परिस्थितीशी लढणाऱ्या मुख्य जित्रावाचं। दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी आलेलं हे भयान वास्तव। जनावरे म्हणजे आता ना पाण्यावर खरंच म्हणजे मरणाच्या दारात आहे। जनावरांना आता आम्हाला दुसरीकडे घेऊन जावं लागणार आहे, कारण पाणीच नाही। तर कुठं आम्ही सोडायची, तर चाळ नाही, पाणी नाही, आणि त्यांचं तर नाव नसू द्या, पण शिवाय आमच्या शेतात सुद्धा काही नाही। आता मरगळलेला, स्वाभिमान हरवलेला, पाण्या वाचून वणवण भटकणारा, अशाच उपमा मला मिळत होत्या। कोरडी ठाक पडलेली माझी माणगंगा आणि येरळा, तिच्या दगडगोट्यातून फिरणारी माझी तहानलेली लेकरं, मला आणि आपल्या माणसांना सोडून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन परक्यासारखं पोट भरणारी माझी माणसं, हे पाहून माझं काळीज तीळ तीळ तुटत होतं। पण आपली काही दगडाच्या काळजाची करंटी मोग गिळून आपापल्या राजकारणात वर्षानुवर्ष मशगूल होती। माझ्या माण खटावचा आणि स्वतःचा स्वाभिमान बारामती आणि फलटणकरांच्या पायाशी गहाण ठेवून, पण माझा एक सुपुत्र होता, ज्याच्या काळजात माझ्या माणदेशाच्या मातीचा अभिमान जागा होता, माझा जयाभाऊ। ज्या वेदना माझ्या होत्या, त्याच वेदना त्याच्या होत्या, म्हणूनच तो खंबीर उभा राहिला। इथून पुढे आपण आपल्या लढाईला तयार राहावं, आपल्याला संघर्ष करायला लागेल। मान खटावच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढायला लागेल, पण तुमच्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे। खूप मोठी लढाई लढायची आहे। त्याने माण खटावच्या समस्यांच्या मुळावरच घाव घालायचं ठरवलं। पाणीदार माण खटाव, बागायती शेती आणि त्याच्यामुळे माण खटावमध्ये पेटलेली कारखान्यांची धुरांडी, हे स्वप्न उराशी बाळगून माझा जयाभाऊ अहोरात्र झटत होता। त्याचे हे प्रयत्न माझ्या माण खटावच्या साध्या भोळ्या माणसांना दिसत होते। पश्चिम महाराष्ट्राचा जेव्हा जेव्हा विषय घेतला जातो, पश्चिम महाराष्ट्र जेव्हा जेव्हा बोललं जातं, तेव्हा तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग दुष्काळी आहे, त्या भागाबद्दल कधी चर्चा झाली नाही, कधी या संदर्भात बोललं गेलं नाही। म्हणून ते जयाभाऊच्या मागे ताकद बनून उभे राहिले। हीच ताकद सार्थ ठरली आणि 40 वर्ष माण खटावला आशेवर ठेवणाऱ्या करंट्यांना जे जमलं नाही, ते उरमोडीचं पाणी माझ्या जयाभाऊने पहिल्या 2.5 वर्षातच माण खटावला आणलं। त्या दिवशी मी आणि माझे माण खटावकर धन्य झालो। माझ्या या लेकराचा मला गर्व वाटला। माण खटावकरांनी त्याला अभिमानाचा, प्रेमाचा फेटा बांधला। पण एवढ्यानं समाधान होईल, तो जयाभाऊ कसला? फेटा परत बांधलाय बाबा, आज फेटा परत बांधलाय। सांगितलं होतं की उरमोडीचं पाणी इथं घेऊन येऊन फेटा बांधेल, आज फेटा इथंच काढतोय, पुन्हा सांगतो किती एका दाबूचं पाणी घेऊन येईल आणि मग पुन्हा फेटा बांधेल, असं मी त्याला आपल्याला देतो। मी आणि माझे माण खटावकर जयाभाऊच्या शब्दांवर ठाम विश्वास ठेवून होतो। पण आपल्या करंट्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती। जे त्यांना उरमोडीबाबत जमलं नव्हतं, ते माझ्या जयाभाऊने केलं होतं। त्याच पाण्यावर त्यांच्या कारखान्यांची धुराडी पेटली होती। त्यांच्या कुसळ उगवणाऱ्या जमिनीत आता ऊस पिकत होता, पण त्यांचे पाय खेचायचे राजकारण संपणार होतं। म्हणूनच माझ्या जयाभाऊच्या अडचणी कशा वाढतील यावर त्यांचं लक्ष होतं। माझ्या जयाभाऊच्या अहोरात्र कष्टाचा मलिदा खाणारे मनोमन त्याचे आभार मानत असतील, पण स्वतःचे अप्पलपोटी राजकारण टिकवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड चालू होती। पण अशांना जुमानेल तो माझा जयाभाऊ कसला? तो त्याच्या स्वप्नांच्या दिशेने झेपावत होता। त्याच्यासोबत होते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। आमच्या जयकुमार गोरेजींची घोषणा आहे की जोपर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत मी उभा राहणार नाही।
त्यांना उभं करायचंच आहे, त्यांना निवडून आणायचंच आहे. त्याच्यामुळे आता अधिकारी आणि कंत्राटदार या दोघांनी निवडणुकीच्या आधी पाणी पोचलं पाहिजे याची काळजी घ्यावी, एवढीच विनंती करतो. फडणवीस साहेब, मी माणदेश आणि माझे माण खटावकर तुमचे आभारी आहोत. तुम्ही माझ्या जयाभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. साहेब, आम्हाला माहित आहे की जिहे कठापूरचे पाणी आम्हाला मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, त्यात आमची करंटी पण होतीच. पण तुम्ही ऐतिहासिक निर्णय घेऊन अवघ्या 5 दिवसात आंधळी वाढीव योजना निधीसह मार्गी लावली. मी माणदेश आणि माझे माण खटावकर तुमचे आयुष्यभर ऋणी राहू. या अडचणींमुळे रखडलेली कामे यासाठी माझा जयाभाऊ दिवस रात्र झगडत होता. पाणी न देणाऱ्यांशी भांडत होता. विधानसभेत कधी प्रेमाने तर कधी भांडून शक्य त्या सर्व गोष्टी करत होता. आणि शेवटी माझी माणगंगा आणि येरळा त्याने तृप्त केली. दगडगोट्यांनी ओस पडलेली माझी माणगंगा खळखळू लागली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले, अंमलात आणलेले माझ्या जयाभाऊंचे साखळी सिमेंट बंधारे माणगंगेवरील कोरडे बंधारे भरून वाहत होते. त्याने सुखावलेले माझे माण खटावकर माझ्या जयाभाऊला मनोमन आशीर्वाद देत होते. पाणी नव्हतं, दुष्काळ पडला होता सगळा. दुष्काळाच्याच काळात आणलंय पाणी त्यांनी. ती बावणीच आणलं पाणी, पूजन बिजन केलं त्यांनीच. आता सगळं पाणी प्यायला मिळतंय, गुराढोरासनी मिळतंय, पिका पाण्याला मिळतंय, सगळ्याला मिळतंय. जयकुमार भाऊंनी आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस जाऊन फेलपाटे गावून दिल्लीला पत्रकार परिषद घेऊन पाण्याचे आमचं स्वप्न पूर्ण केलं. जयभाऊंच्या प्रयत्नातून पाणी आलेलं आहे, पण शक्य नव्हतं. आजपर्यंत कोणाला शक्य झालं बी नव्हतं आणि शक्य होणार असं आम्हाला होत बी नव्हतं. यावेळी शक्य झालेलं आहे. कुठं बाहेर जाण्याची गरजही नाही आम्हाला. पावसाची फक्त पिकं घेत होतो आम्ही फक्त. आता कसं कांदा, वाटाणा, नदीला पाणी आल्यापासून सगळी पिकं घ्यायला लागलो या. त्यातनं आम्हाला म्हणजे इन्कम पण चांगला होतो. पहिलं एवढं नव्हतं, पाणीच नव्हतं. पाण्याला आम्हाला 2-4 वर्षातनं एकदा कधीतरी नदीला पाणी येत होतं चांगलं. नदीला पाणी नसल्यामुळं गावातली बरीच माणसं पुण्या मुंबईला ड्रायव्हिंग ही करायला गेली. आमचे पण मिस्टर म्हणायचे की आपण पण जाऊ मुंबईला ड्रायव्हिंग ही करायला, पण मला मुंबईलाही जायला आवडत नव्हतं, त्यामुळं आम्ही गेलो नाही. आणि तोपर्यंत जयाभाऊंनी नदीला पाणी हे आणलं, त्यामुळं आता जायचा प्रश्नच येत नाही नदीला पाणी आल्यामुळं. आता गावातच भरपूर पाणी झालंय, त्यामुळं आम्ही शेतीत गाई म्हशी घेतल्या त्या आणि शेतीतूनच भरपूर उत्पन्न काढतो. बाहेर जाऊन परकी ठरलेली माझी लेकरं
प्रतिनिधी म्हणून आम्हा माण खटावकरांना जया भाऊचा अभिमान वाटतो. मी भाऊंकडे गेले, भाऊंना सांगितलं माझ्या प्रभागामध्ये रोड लाईट असेल, रोड नाही आहेत बरोबर, गटर काम नसल्यामुळे, ओपन गटर असल्यामुळे आरोग्याच्या समस्या खूप आहेत. पुन्हा बस स्टँडवरती मेन सेंटर पडतं, प्रवासी असतात, त्यामुळे वर्दळ असती वाहनांची. बस स्टँड सारख्या जर ठिकाणी जर लाईट नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नाहीये. तर भाऊनी समस्या जाणून घेतल्या आणि लगेच त्यांनी आम्हाला 1.5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. तर एका मेसेजमध्ये जर भाऊ काम करत असतील तर मला सांगा अजून याच्यापेक्षा अजून कोणता कसा नेता असायला हवा. जोपर्यंत आमदार जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी आमदार म्हणून आले नव्हते तोपर्यंत मसवड नगर परिषदेची परिस्थिती अशी होती की इथं नगर परिषद आहे, काही एखादं खेडगाव आहे अशी परिस्थिती इथं होती. परंतु 2009 साली या तालुक्याचं, माण आणि खटाव तालुक्याचं भाग्यच बदलण्यासाठी आमदार जयकुमार गोरेंची एंट्री राजकारणात झाली. 2011ला नगर परिषद ज्यावेळेस ताब्यात आली त्यावेळेस स्मशानभूमी, गार्डन, त्याच्यानंतर रस्त्यावरील पददिवे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केली की खरोखर त्या शहराला शहर पण भाऊने निर्माण करून दिलं. त्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की अगदी ग्रामीण भागात राहतोय अशी परिस्थिती होती. गावापासून 500 मीटरवर असणाऱ्या वस्तीला सुद्धा जायला रस्ते नव्हते, त्यांना 3-3, 4-4 किलोमीटर फिरून यायला लागत होतं. तर आता परिस्थिती अशी निर्माण झाली की एकही वस्ती आमची रस्त्यावरून वंचित नाही. प्रत्येक वस्तीला लाईट, पाणी देण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून झालं. म्हणजे ज्या ठिकाणी अजिबात सोयीच नव्हती, अक्षरशः अंगणवाडीच्या महिलांना कुठल्या तरी मंदिरात, कुठेतरी देवळात, कुठेतरी एखाद्या कोणाच्या तरी घरात ज्या लहान बाळांना शिकवायची सोय नव्हती त्या योजना आपण त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्या. आमदार भाऊंचं काम जर बघितलं तर कुठल्याही कामामध्ये तडजोड नाहीये. म्हणजे जितक्या चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम करता येईल तेवढ्या क्वालिटीचं काम त्यांनी आपल्या नगरपालिकेच्या हातीतले जेवढी कामं झाली ते सगळी क्वालिटीचे काम केले. त्यांनी गोरगरीब लोकांना इतकी मदत केली आहे की शब्दात सांगण्या इतपत ते पूर्ण नाहीच. कारण आज दवाखान्याचा प्रश्न म्हटला तर दवाखान्यातील कित्येक लोकांना त्यांनी लाखाच्या पुढं 2-4 लाखापर्यंत त्यांनी आज आरोग्य योजनेतून त्यांना निधी उपलब्ध करून दिला. कित्येक लोकांना मदत, कित्येक लोकांचे आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, प्रत्येक प्रश्न आमदार साहेबांनी सोडवलेत. आपल्यावर अशी एक वेळ होती की कोविड सारखा आजार, आज माझ्यावरही ती वेळ आली होती. प्रत्येक वेळी माणसाला एक साथीची गरज आणि 2 शब्दांची गरज असते. कोविड सारखा एवढ्या महामारीच्या आजारात आमदार साहेबांनी मायने येते. आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी आपलं कोविड सेंटर उभं केलं आणि कोविड सेंटरच्या माध्यमातून 2,500 लोकांच्या वरती उपचार झाले. माणसांना आपण जगतोय की मरतोय हा मोठा प्रश्न होता, पण त्यावेळी माणसाकडे पैसेही नव्हते. असल्या काळात आमदार साहेबांनी माणसाला जीवदान दिलं. त्या लोकांच्या आज देव माणूस म्हणून त्यांची प्रतिकृती तयार झाली. माझा हा सुपुत्र आणि त्याचे खंदे शिलेदार त्याच्या मार्गदर्शनाखाली असेच काम करत राहतील असा पक्का विश्वास माझ्या माण खटावकरांना आहे.
खटावकर, कायम तुझ्यासोबत आहोत. जया भाऊ, तू पुढे चाल, कशाचीही पर्वा न करता.